ती फांदी, नक्र, गजेंद्र आणि तो मृदंग सगळंच्या सगळंच महाराज जितका मोह मोठा धरला ना तितक्या बेजाऱ्या जास्त होतात. जितकी हाव मोठी धरली तितकं ज्याला नाही खोटा तो बादशाहून मोठा. त्याला काय गरजच काय, त्याला का म्हैस सोडायची का बैल सोडायचे. हा उपाधी जेवढी वाढवली तेवढा त्रास जास्त होतो. किती वाढवा तुम्ही. आता गरुड असं आचरण्यात पडलं की आता काय करू. शेवटी कश्यप महर्षी आले गरुडाचे वडील आणि 60,000 वालकिल्ले ऋषींना प्रार्थना केली की माझा पुत्र भुकेजलेला आहे गरुड आणि तो भगवंताचा भक्त आहे, त्याला आहार घ्यायचा आहे आणि तुम्ही या पानावर लटकलेत, खाली उतरा. ते ऋषी खाली उतरले आणि मग ती फांदी समुद्राच्या पलीकड, आता ज्याला सिलोन म्हणतो आपण, पूर्वीचं नाव त्रिकुट पर्वत होता, तो त्रिकुट, त्या पर्वतावर गरुड बसला. ती फांदी ठेवली आणि ते प्रेत तिथं खाल्ले आणि म्हणून गरुडाच्या पायानं असे वरखंडे वरखंडे झाले. पर्वत एकच होता, त्याचे त्रिकुट म्हणजे 3 शिखर झाले तिथे नखामुळं. ती फांदी तिथेच पडली. कालांतरानं ती फांदी त्याच्यात दडपल्या गेली. पाऊस, ऊन, वारा आणि त्याच्याही नंतर पुढे कृतयुगाच्या शेवटी त्या त्रिकुट पर्वतावर कुबेरा करता ब्रह्मदेवानं, कुबेर म्हणजे धनाचा अधिपती, ब्रह्मदेवानं कुबेरा करता तिथे जे नगर निर्माण केलं त्या नगराचं नाव आहे लंका. रावणाची लंका नव्हती, यानं हडपलेली आहे. ती मुळात कुबेराची लंका होती आणि कुबेराला हरवून, युद्धात हरवून रावणाने तिथं आपलं आधिपत्य प्रस्थापित केलं. रावण तिथला राजा झाला आणि त्याच्यानंतर रावणानं रामाची सीता चोरून नेली. त्या सीतेच्या शोधाकरता हनुमान तिथे आले. आईसाहेबाचा शोध लागल्यावर ब्रह्मपाशात अडकून, कालची कथा आपली, ब्रह्मपाशात अडकून लंकेला गेले आणि लंका जाळली. जाळल्यामुळं काय झालं, ते जांबुलन नावाचं जांभळीचं जे झाड होतं ना, त्याचा जो रस होता, तो रस उतो आला. त्या रसाचा फेस झाला, उतो आला आणि सगळीच्या सगळ्यात लंकेवरून ते सोन्याचं पाणी ढाळल्या गेलं, म्हणून लंका सोन्याची झाली. त्याच्या आधी लंका सोन्याची नव्हती. म्हणून धन्य धन्य म्हणे तुका, म्हणून तुकोबा धन्य धन्य म्हणतात. ती लंका सोन्याची नव्हती, रावणानं जाळली. हनुमंतानं जाळली. हनुमंते जाळीता लंकेशी, ती नव्हे काळी कोळशाईशी, सुवर्णाची ओतिली चौपाशी, दाही दिशी झळझळीत, दाही दिशानं झळ 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 ती सोन्याची लंका झाली. तुमच्या सगळ्यांच्या शंकेचं समाधान झालं की लंका सोन्याची कशी झाली, अशी झाली. मग मारुतीराया ब्रह्मपत्र हातात घेऊन आता समुद्र उल्लंघन करून परत माल्यवंत पर्वताकडे, जिथे राम, लक्ष्मण, सुग्रीव बसलेले आणि 18 पद्मवानर बसलेले, तिकडे मारुतीराया निघाले. मोठा अनुभवकार केला. पहिल्या दिवशी मी जशा ठळक बातम्या दिल्या होत्या ना, बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, तुम्हाला एकाच दिवसात 4 कांड सांगितले होते सार. तसे आता राहिलेले पुढचे 2 कांड अगदी 10 मिनिटात सांगतो, आपला वेळ आटोपतो. राहिलेली संपूर्ण कथा. का महाराज, काय आयुष्य भविष्य कोणाच्या हातात आहे. पुढच्या वर्षी आपल्याला असाच प्रभूच्या मंदिरात योग येईल, हे काय आपल्या हातात नाही ना. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय. तुमची जरी सगळ्यांची तयारी असेल, तुमचं सगळ्यांचं प्रेम जरी असेल आणि कदाचित महाराजाचंच तिकीट निघलं तर काय करील महाराज. म्हणून कथा इथंच ठेवायची नाही. सार कथा तुम्हाला अगदी उर्वरित काही मिनिटात ही कथा सांगून द्यायची. मारुतीरायानं रामप्रभूचं नावाचा जय जयकार केला. अलीकडच्या किनाऱ्यावर आले. अलीकडच्या किनाऱ्यावर 10 वानर बसलेले होते. नळ, नेळ, जामवंत, अंगद, पनस, अनिर, मैन, द्विविध, सगळी बलाढ्य मंडळी होती.
मारुतीरायाचं उड्डाण आलं, सगळ्यांना आनंद झाला. आणि मग मारुतीरायाला सगळे विचारू लागले, बजरंगा तुम्ही 1.5 महिना झाले आमच्या जवळून गेले, समुद्र उल्लंघन केल्यापासून काय काय झालं? मारुतीराया काहीच सांगत नाही. ब्रह्मपत्र जे आणलं होतं ब्रह्मदेवानं लिहून दिलेलं 13 अध्यायाचं, ते जामवंताच्या हातात दिलं. जामवंतानं ते पत्र पाहिलं, पण जामवंताला ते वाचता येईना. ब्रह्मदेवाचं हस्तलिखित होतं ते ब्रह्मदेवाचं हस्तलिखित कसं बरं कळलं या जामवंताला? अस्वलाला. अस्वल होता, पण अस्वल होतं पण हुशार होतं, बोलण्यात फार पटाईत होता जामवंत. जामवंत म्हणाला, अरे वानरांनो, या पत्रात काय लिहिलं हे मला वाचायचं नाही, कारण पत्राचा नियम असतो ज्याचं पत्र त्यानं वाचलं पाहिजे, ज्याच्या करता नाचताची येईना. ते म्हणे अंगण वाकडे. एखाद्याला का समजलं पुढची चाल म्हणणारानं सा लावला, नुसता स्वराला सा लावला की मागच्याला कळतं की इथं आपलं मात्रच आहे. ते म्हणते नाही, तुम्ही म्हणा आवाज गेला. आवाज नाही गेला, सा गेला. त्याचा सास सापडलं ना तुला, नाचता येईना म्हणून अंगण वाकडं. जामवंत म्हणतो मी पत्र वाचत नाही. सगळेच्या सगळे आले. तिथे दधीची नावाचा मधुवनाचा रक्षक एक वानर होता, त्याच्या ताब्यात मधुवन दिलेलं होतं. अरे नालायक लोकांनी या कथेला इथे वेगळं रूप आणलं. वानरांनी मद्यप्राशन केलं म्हणतात. तुम्ही रामायण उघडून पहा, मधुप्राशन आहे. मधु म्हणजे रस आहे, फळाचा रस. काहीची शंका आहे की वानर, आणि त्या मधुप्राशन केल्यामुळं जरा गुंगले होते. काही काही पदार्थ असे असतात. मग आज आमचे सर औषध घेऊ लागले खोकल्याचं. म्हणलं सर जास्त घ्याल तर मग तुम्हाला झोप येईल, रामायणात झोप चाल. पण त्यांचं श्रवण फार पक्क आहे. 2 झाकणं घेऊन पण डोळा लावला नाही ते. काही काही रसायनात अशी गुंगीचं औषध असतं ते, म्हणून वानर गुंगले. आणि त्या दधीचेला खूप मारलं. तिथं तो दधीची गेला पुढं, सुग्रीवाकडे गेला. सुग्रीवाला सांगितलं की तुमचा मारुती, ते अंगद 11 वानर जे होते पाठवलेले दक्षिणेकडे, ते आले आणि मला मारलं. सुग्रीवाने पुन्हा 2 लाथा मारले त्याला. ज्या अर्थी वानरांनी मधुप्राशन केलं त्या अर्थी आनंदाने केलं. नक्की सीतामाईचा शोध लागला. तेवढ्यात मारुतीराया सगळ्यांना घेऊन तिथं आले. रामचंद्र प्रभूचं दर्शन घेतलं. ब्रह्मपत्र रामप्रभूच्या हातात दिलं. ते लक्ष्मणाकडे गेलं. लक्ष्मणानं ते पत्र वाचलं. खूप मोठा आनंद झाला. आणि मग युद्धाची तयारी झाली. सगळेच्या सगळे समुद्र किनाऱ्यावर आले. समुद्र किनाऱ्यावर आल्यावर 3 दिवस समुद्राची प्रार्थना केली. समुद्र काही बाहेर येईना. तिसऱ्या दिवशी प्रभू सगळ्या वानरांनी सांगितलं की भगवान, हे लकडीशिवाय हे मकडी वटणीवर येत नाही, म्हणून बाण जोडला. तसाच आपल्या स्त्रिया घेऊन समुद्र शरण आला. आणि प्रभूला सांगितलं मला मारू नको, जळचर जळतील माझ्यातले, बाण सोडू नको. तो बाण मुरू देशात सोडला. तिथे मूर नावाचा दैत्य मातला होता, त्याचा प्राण घेतला. कारण देवाने एकदा धनुष्याला बाण लावला. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी प्रभू आहे. तो बाण मागे घेत नव्हते. त्या मरुदेशात बाण, तो मरु नावाचा राक्षस मातला होता, त्याचा प्राण घेतला. आणि मग समुद्रानं सांगितलं, भगवान म्हणतात तू माझा पूर्वज आहे समुद्रा, मी तुझा वंशज आहे. सगरांनी निर्माण केला. सगर हे सूर्यवंशातले, म्हणून तू आमचा पूर्वज आहे. आणि 3 दिवस मी प्रार्थना करून का आला नाही? तो समुद्र म्हणतो रामा, तू माझा वंशज आहे, नात्याने मी तुझा आजोबा आहे. पण आपल्या सूर्यवंशात इतका नादान राजा जन्माला येईल असं मला वाटलं नाही, की स्वतःची बायको सांभाळता आली नाही राजा, दुसऱ्यावर जोर काढतो. विनोदाची कथा आहे. म्हणून रामचंद्र प्रभूनं मान्य केलं. आणि मग समुद्रानं सांगितलं काहीच सायास करू नका. अग्निनारायणाचे 2 पुत्र तुमच्याजवळ वीर आहेत, नळ आणि नीळ. त्या नळाला असा आशीर्वाद आहे की त्याच्या हातानं दगडगोटे तरतील, त्याच्या हाताने शेतू बांधून घ्या. सगळ्या वानरांनी पर्वत आणले, शिळा आणल्या, तो शेतू बांधला, पलीकडे गेले. घनघोर युद्ध झालं. रावणाचा सहकुटुंब, सहपरिवार, इष्टामित्रा सह सत्यनारायण महाराज की जय. युद्ध संपलं. हे 72 अध्यायाची गोष्ट तुम्हाला मी एका 72 सेकंदात सांगितली. किती कमाल आहे आता माझी. रामचंद्र भगवान की जय. सीतामाईला अग्निदिव्य दिलं.
पुष्पक विमानात बसवले. बिभीषणाला राज्य छत्र धरलं आणि सगळेच्या सगळे काही कशी बिभीषणाची आईनं तिनेही इच्छा केली की मला अयोध्या पाहायची, मला प्रभूचा राज्याभिषेक पाहायचा, म्हणून सर्वच्या सर्व विमानात बसले. अलीकडच्या किनाऱ्यावर आल्यावर रामेश्वर लिंगाची स्थापना झाली. रामेश्वर लिंगाची पूजा करून लगेच विमान उडालं. अगस्त्य महर्षीची भेट नंतर शृंगवेरला केवट प्रेमळ भक्त त्याची भेट झाली. आणि नंतर 14 वर्ष 14वा दिवस होता तो. परमात्मा हनुमंताला म्हणाले तू पुढे जा, भरत जिवंत राहणार नाही, त्यानं जबान केलेली आहे, त्यानं करार केलेला आहे की 14 वर्ष आणि 14वा दिवस मावळला त्या दिवशी मी अग्नी काष्ट म्हणजे अग्नी तोडी मारी. आणि खरंच भरताना अग्नी पेटवला होता. आता परमात्मा येत नाही म्हणून हनुमंतराय गेले, मिठी मारली, राजा भरता जागा हो. हा प्रभू आले, दिव्य विमान उतरलं आणि त्या ठिकाणी सर्वजण दुसऱ्या दिवशी अयोध्येत आले. पहिल्या दिवशी नंदीग्रामात थांबले, दुसऱ्या दिवशी अयोध्येत आले. प्रभूचा राज्याभिषेक सोहळा झाला. पुढे उत्तरकांडाला सुरुवात झाली. 11,000 वर्ष परमात्म्यांनी राज्य केलं. एक दिवस सीतेला बागेत नेऊन विचारलं, सीता 4 महिन्याची गरोदर होती. विचारलं की तुला डोहाळे काय, तुला काय आवडतं? आईसाहेबाच्या मुखातून गेलं होतं की मला पुन्हा संत भेटी, ऋषीमुनींच्या भेटीची आवड लागली, मला वनात जावं वाटतं, म्हणून निमित्त केलं त्या धोब्याचं, निमित्त केलं त्या परिटाचं. आणि परत लक्ष्मणाला रथात जुंपून सीतेला सोडवलं. ते वाल्मिकाच्या आश्रमाजवळ सोडून आले. लक्ष्मण परत आले आणि वाल्मिकाच्या आश्रमावर भेट झाल्यानंतर आईसाहेबाला वाल्मिकी ऋषी घेऊन गेले. तिथे 2 मुलांना जन्म दिला, लव आणि कुश. आणि मग तिथे त्यांचा विद्याभ्यास झाला. आणि नंतर ऋषीमुनींनी सांगितलं की श्रीरामा भयंकर युद्ध झालेले, त्या युद्धाचं त्याला काय म्हणतात, प्रायश्चित्त करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करा. मग अश्वमेध यज्ञाचा घोडा सुटला, तो लवकुशानं धरला, घनघोर लढाई झाली, ह्या सगळ्यांना हरवलं. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान सगळ्यांना हरवलं. फार फार मोठी विस्तारपूर्वक कथा आहे. आणि शेवटी लवकुशाने रामाला पण हरवलं, ध्वजस्तंभावर टेकवलं. आणि मग आकाशवाणी झाली की रामा तुझेच पुत्र आहेत. डाव्या बाजूला सीतेला बसवलं, उजव्या बाजूला आपले पुत्र बसवले आणि सीतेला घेऊन परत आले. अश्वमेध यज्ञाची पूर्ण आहुती झाली. त्याच्यानंतर सीतामाईनं आपल्या समाधी घेतली, म्हणजे काळपुरुष धरणीमाता फाकली आणि काळपुरुष सिंहासन डोक्यावर घेऊन आला. सीतामाता त्याच्यावर बसली. धरणीमातानं आपलं अंग मिटलं, सीतेचा अवतार संपला. नंतर सुंदर अशा प्रकारचं वैकुंठाहून विमान आलं आणि सगळेच्या सगळे अयोध्येचे लोक विमानात बसवले. आणि रामचंद्र प्रभूंनी सगळेच अयोध्येचे लोक वैकुंठाला नेले. इथपर्यंत 297 अध्यायाची कथा पूर्ण झाली. माझ्यावर जेवढी जबाबदारी होती तेवढी मी करविली, तैशी केली कटकट. वाकडे किने देव जाणे, कोणा कारणे झाले निर्माण, देवाचे कारण देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले. इथं माझे जीवले पायिक पण झालेली सेवा प्रभूच्या चरणावर, पांडुरंगाच्या चरणावर, दत्ताबाबांच्या चरणावर, तुम्हा वारकऱ्यांच्या चरणावर, माझ्या महाराज मंडळींच्या चरणावर समर्पित करतो. तुमच्याकडून वाणीला आशीर्वाद मागतो आणि विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय, महाराज की जय. अगदी काही क्षणात आता ग्रंथाची पूजा करा आणि आपण आज आरती करणार आहोत. एखादं वस्त्र आणलं, बुका घ्या. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, लक्ष्मी नारायणाभ्यो नमः, उमामहेश्वराभ्यो नमः, वेदपुरुषाभ्यो नमः, श्री माता पितृभ्यो नमः, विनायकं गुरुभानु. त्या ग्रंथाचं टोपी काढून दर्शन घ्या. ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणमाद्यो सर्व कार्यार्थ सिद्धे आविक सिद्धार्थ सिद्ध पूजितो. महाराजाला टोपी घाला. त्या मंत्रातच मधात येत आहे असं. त्याच्यावर काहीतरी दक्षिणा ठेवा. बस बस बस, लावा आरती आता. तुम्हाला लावलं नाही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम दैवतं देवतानां च भूतानां व्यय पिता नाथ भगवान की जय, महाराज की जय। श्रवणाकरता जेवढी मंडळी आलेली आहे, त्या सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जायचं नाही। आरती झाल्यानंतर घरी गेले रामकृष्ण हरी राम राम। राह उभे सर्वजण आता। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण। शाजी पूजा झाली ते बघलं ना लेडीजले बी येऊ द्या माऊली मागू आता रामकृष्ण रामकृष्ण ओ भारत रामकृष्ण पंढरीनाथच पाठीशी असल्यावर काय इथंच असं रामाची आरती ज्यावेळेस म्हणू तर रामाकृष्ण, आपण गणपतीची म्हण हनुमंताची झालं नाही।